अवैध पुढची बातमी आहे नवी मुंबईमधून। शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। कोकण पदवीधर मतदारसंघामधून शिवसेना शिंदे गट संजय मोरे यांनी आपला अर्ज दाखल केलेला होता। या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे महायुतीमधील उमेदवार समोरासमोर उभे ठाकलेले होते। मात्र आज शेवटच्या दिवशी संजय मोरे जे शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्यांनी आपला अर्ज मागे घेतलेला आहे। त्यामुळे निरंजन डावखरेंचा मार्ग आता मोकळा झालाय। बरोबर संजय मोरे सर, काय म्हणाल तुम्ही हा अर्ज मागे घेतलाय? हो, तसा पक्षाचा आदेश आला आणि यापूर्वी मी आपल्याशी बोललेलो आहे की आम्ही म्हणजे त्यांनी उमेदवार जर जाहीर केला असेल आम्ही पक्षाकडे आम्ही इच्छुक म्हणून आम्ही आमचे इच्छा व्यक्त केली आणि त्याप्रमाणे फॉर्म भरला होता। पण त्यावेळेस हेही सांगितलं होतं की जो महायुतीचा निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल आणि तसंच त्याप्रमाणे आता निर्णय झालेला आहे आणि आम्हाला तसे आदेश सन्माननीय आमचे मुख्यमंत्री आणि मुख्य नेते पक्षाचे एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलं की आपण विड्रॉ करायचे आणि निरंजन डावखरे यांना आपल्याला म्हणजे महायुतीचे उमेदवार आपण त्यांना मदत करायची आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी मी कोकण भवनला येऊन मी स्वतः आणि आमचे केदार काळे जे आहेत आमचे प्रवक्ते आहेत त्यांनी दोघांनी फॉर्म विड्रॉ केलेले आहेत आणि आता महायुतीचे उमेदवार म्हणून निरंजन डावखरे असतील आणि त्यांना आम्ही सर्व म्हणजे महायुतीचे कार्यकर्ते एक दिलाने काम करून त्यांना भरघोस मताने निवडून देऊ आणि त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू। सर, ज्या बाबांनी कोकण पदवीधरमध्ये माघार घेण्यात आलेली आहे, मुंबई पदवीधर आहे, मुंबई शिक्षक आहे, काय परिस्थिती? तीही चर्चा चालू आहे, त्यावर निर्णय होईल आणि त्याप्रमाणे महायुतीचेच उमेदवार तिथे असतील। कॅमेरामॅन गजानन सर, विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।